तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये। नमस्कार। आज आहे सालेबटा संकल्पनामध्ये। तर आपल्यासोबत काही बैल आणि त्यांचे मालक आहेत, तर त्यांनी काही माहिती विचारू त्यांना। तर दादा, सर्वात अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा मला। माझं नाव आहे ठाणेंद्र कुमार साधूजी राणे। माझं गाव मुक्काम पाटेकुरा, पोस्ट दौवा, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया। बैलाचं नाव सरपंच आहे आणि त्याचा कोबरा। सरपंच आणि कोबरा। दादा, पहिल्या दिवशी तुम्ही इथं बैल आणला सालेबटाला, तर किती सेकंद म्हणले होते? आमचे पहिल्या दिवशी सेकंद होते 25-60 सेकंद। 25-60। तर आज किती नंबरला खेळली आपली जोडी? आज आमची जोडी होती 13 नंबरला। तर विजय जोडी झाली। हा, हे आमची जोडी विजय जोडी आहे। अभिनंदन दादा, सर्वात अगोदर विजय झाल्याबद्दल धन्यवाद। तर दादा, मला सांगा, खरेदी कुठली आपली जोडी? आपली खरेदी म्हणजे आम्ही एक गाय गोरा सोबत घेऊन आणलेला होता, आणि म्हणजे हा घर गाईचाच गोऱ्यासारखा आहे, आणि तो आमचा पंजाबची खरेदी आहे। एक गोरा जो आहे तो घरचा आहे, तो पंजाबची खरेदी आहे। तर याच्या अगोदर मग कुठे कुठे खेळ झाले भाऊ? आम्ही याच्या अगोदर चुट्याच्या जवळ एक खर्रा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी 2 नंबरला होती आमची जोडी। टॉपचा खेळ? हा, टॉपचा खेळ आहे। मग हे एकच जोडी आहे की आणखी काही? नाही, हे एक जोडी आहे, अजून 2 जोड्या तिकडे आहेत आमच्या। ग्रुप आहे का तुमचं काही? ग्रुप हो, आमचं 2 गावचं ग्रुप सारखंच आहे। हो का? कोणत्या ग्रुपने चालते मग? नाही, ग्रुपचं नाव नाही आहे। ग्रुपचं नाव नाही? कालू ग्रुप निशाणी आहे ना, कालू ग्रुप निशाणी। तर मग बाकीच्या जोडी किती किती नंबरला आहेत? ते एक जोडी एक 11ला आहे, एक 10ला आहे, आणि एक जोडी आहे आमची 12ला, आणि एक 17ला होती। जवळपास 91 पाडाली, 91 पाडमध्ये सर्व 20च्या अंदर म्हणजे सर्व टॉपच्या खेळ तुमच्या एरियामधून, आणि आमच्या एरियामध्ये पण टॉपचा खेळत आहे, चांगलं खेळत आहे म्हणजे, आणि सुरुवात आहे जवळपास गोऱ्यांची। हा, सध्या सुरूच आहे, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे। तर दादा, एक प्रश्न आहे मला, की जसं आता आपल्या इकडले लोक आहेत जे आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातले, देशी पेक्षा आपल्याकडे जास्ती पंजाब आणि एमपी ची खरेदी करतात, तर असं काही विशेष आहे का पंजाब आणि एमपीच्या जोड्या? विशेष म्हणजे काही नाहीये विशेष। असं समजा, जो आपला एक जण तिकडून आपण बैल घेऊन आणतो, तो बैल तिकडे टापसा बचपण्यापासून बनवलेले असतात, आणि आमच्या इकडे सुद्धा त्यांना ट्रेनिंग देत असतो आपण। तर ट्रेनिंग मध्ये काही आमच्या इकडचे बैल निघतात, काही नाही निघत, निघले ते आमच्या बैलासारखे असे निघतात। असं इकडचं आपल्या इकडचं वातावरण आहे, आणि तिकडच्या वातावरणात आणि आपल्या इकडच्या वातावरणात फरक म्हणजे भरपूर, आणि प्रत्येक 3 बैलामधून एक तर बैल एमपी किंवा पंजाबचा मिळेल। एमपीचा सर्वात जास्त भेटते, तर म्हणजे त्यांची मेहनत आहे। आणि पहिले ह्या 2 वर्षाच्या अगोदर एमपीचा म्हणजे पुष्कळ खरेदी चालायची। आता म्हणजे आपल्या इकडून आता डायरेक्ट म्हणजे पंजाबहून घेऊन पंजाबहून जास्तीत जास्त पटामध्ये बघाल तर पंजाबचे बैल जास्त दिसतात, नागोरी म्हणून। आणि नागोरी जो बैल असतो, त्यांची हाईट, पर्सनॅलिटी आपल्या इकडे देशी याच्यातून वेगळी त्याची पर्सनॅलिटी असते। आपल्या समोरच दिसत आहे त्याची पर्सनॅलिटी देशीची आणि पंजाबची वेगळी आहे। म्हणजे पंजाबवाले झाले ते नागोरी, आणि एमपी वाले कोणत्या जातीमध्ये मोडतात? ते आपले म्हणजे जनरल आपले साधे बैल आहेत ते। म्हणजे त्याची मेहनत आहे, त्यांची मेहनत। आपल्या इकडे जे ग्राउंड नसतात, त्यांच्याकडे ग्राउंड असतात 1000 फीटचे, काही 100 फीटचे, त्यामध्ये ते ट्रेनिंग देत असतात। आपल्या इकडे जे ग्राउंड असतात ते बरेचदा म्हणजे पावसाळ्यात असं आपल्या इकडे पावसाळ्यात बंद असतात पाण्यामध्ये, आणि एमपी मध्ये जवळपास चालू असतात ते 8व्या महिन्यापासून पट चालू असतात, बारिश पासून लागू आहे म्हणून काय ते मेहनत घेतात म्हणून। तर दादा, आणखी काय माहिती देऊ शकता तुम्ही? आणखी माहिती म्हणजे जे दिसत आहेत ते समोरच आहे, आणि जवळपास म्हणजे आम्ही इंजेक्शनचा कधीच उपयोग करत नाही, नॅचरल चालतात। जेवढे बनवला सेकंद तेवढे बनवलं। आणि बरेच दादा एक आहे असा की हारल्यानंतर जोडीला मारले जाते, नाही, तुमच्या मते कितपत योग्य आहे? म्हणजे ते योग्य नाही आहे। कसं असतं, हे मैदान आहे, ज्याप्रमाणे आपल्या घराची एक दिवाल असते, ह्या साईडला की त्या साईडला पडणार, त्यासारखाच मैदान आहे। एक जोडी हारेल, एक जोडी जितन, तो एक म्हणजे चालूच आहे मैदान, खेळ बस। बैलाला मारून बैलाची हयात दुखवून काही अर्थ नाही आहे। ऑलरेडी आपण तुतारीचा वापर करतो, आणि तुतारीचा वापर म्हणजे जनरली आपल्या इकडे करतातच। ह्या अगोदर मागे 2 वर्षाच्या अगोदर बंद झालेलं, म्हणजे बंद झाला होता, म्हणजे 4 वर्षाच्या अगोदर बिना तुतारीचा पट चालू झालेला होता, आणि बिना तुतारीचा जवळपास काही दिवस चाल झाला, आणि अजून तुतारीचाच पट सुरू झाला। योग्य तो म्हणजे कोड्याचा मार, किंवा तुतारी जर तुतारी नसली तर आपण पुछला पकडतो, कोणी कातकर तोंडात पकडते, त्या काही म्हणजे जनावरांना पायजन सुद्धा त्या दाताचा नाही का, योग्य तो तुतारीचाच वापर म्हणजे योग्य आहे। कोणी कोड्डा मारण्यापेक्षा नाही का, मग कोड्डा नाही तर मग तुतारी, मग काम आपले जनावराची बिचाराची पूछ तोंडात पकडणे, तो कातकरच्या दाताचा पायजन, त्या कारण काही बैलांची पूछ खराब होतात, पायजन तिकडे शरीरा पण चढत असते। आणि मग जे
असं काही आहे की जसा नवीन नवीन गोरे आणतात 1 वर्ष पडतात आणि त्याच्यानंतर मायनस आता जवळपास म्हणजे आमच्या गोऱ्याला 3 वर्षाची ट्रेनिंग आहे आणि हा पहिलाच वर्ष आहे जो गोरा आमच्या दोन्ही गोरे म्हणजे नंबर मध्ये चालत आहे. या अगोदर आम्ही खेळत होतो 20च्या तिकडे 25-30 नंबर असे खेळायचो आणि जवळजवळ आता म्हणजे 7-8 पट झाले बैल म्हणजे हळूहळू चढत आहे. वापर होतात. हो. तर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल.